दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती येते अंगल्या दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। काय माहिती का रे, आपण नुसतं फिरण्यात मजा नाही, सतत आहे ना काहीतरी सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला पाहिजे, नक्की आपल्याला करायचंय काय काय नाही। हा गणा काय चाललंय पाहुणं? काय नाही चाललंय घोड्याचं, आयला जोरात आहे बरं का घोड, आहे की जोरास? चावत बिवत नाही ना? नाही नाही चावत बिवत नाही तसलं काय। गोड राव लयच देख नाही का हो? मग काय होय आज कुणीकडे आज इथंच आहे परडे। परडीला आहे होय? हा परडीला आहे, ते खलाट्यांच्यातली परडी ना? खलाटांच्यातली परडे। होय व ही गोडा कस काय घोड्याचा धंदा? घोड्याचा धंदा एक नंबर चालतो होय ना? सीझनला। हा आणि ही कुठं आणले घोड? हे पंढरपूरवरून आणलाय, हे अकलूजवरून आणलाय। पैसे भेटतात का घोड्याच्या धंद्यात? भेटतात। हा? आणि कितीला भेटतो घोडा साधारणपणे? हा घोडा आमचा 3 लाख रुपयाचा आहे। 3 लाख रुपये? 3 लाख रुपयाचा आहे, आणि हा घोडा 2.5 लाख रुपयाचा आहे। हे अजून पिल्लो आहे, आणि हा मोठा आहे। आणि मी काय म्हणतो, असं घोड्याचा धंदा जर करायचं म्हणलं तर किती इन्व्हेस्ट लागेल? तुला काय करायचंय, खायला पैसे नाहीत आपल्याकडे, घोड्या धंदा करा इन्व्हेस्ट किती लागेल, घोडा कुठं आणला, काय तुला करायचंय? अहो लग्नात आता आम्ही बसल म्हणलं तर घोडा सांगा आमच्या जवळ पैसे नाहीत। अरे अभ्यास, अभ्यास महत्वाचा असतो का? अभ्यास जाणून घ्यायचं लक्षात मी काय म्हणतो, एक काम कर, 2-4 दिवस त्यांच्या तिथं राहा, घोडे धरा बी अशी बी माणसं त्यांना कमी पडते ती। राहीन मी, हा राहीन मी, हा राहा, याला घेऊन जा तुमच्या बरोबर जातानी। काय अरे जाईन मी, शिकीन आणि अक्षरशः घोडा एकात घेईन। हो माझा तू नको विचार करू, मी काय म्हणतो ऐका की, आता ही टमटम मी लागतेच का आपल्याला? हो टमटम लागते ना, म्हणजे घोड्या धंदा करायचा म्हणल्यावर टमटम पाहिजे, घोडा पाहिजे, घोडा पाहिजे, त्याचं साहित्य पाहिजे, आणि घोडा नाचवायला आला पाहिजे, घोडा नाचवायला आला पाहिजे। घोडा नाचवाय लय याचा लय मोठा व्यापारी घोड्याचा योग। व्यापारी? अरे तुला माहितीये का, माझ्या आजोबाचा बी आहे ना घोड्याचा धंदा होता, लय आजोबा आमचा घोडा नाचवायचा खतरनाक। होय का? म्हणून तू आता माणसं नाचवतो का? आणि आज्याचा घोड्या धंदा होता तुझ्या, घोडे कुठे आहे? काय झालं, घोडं सारा आमचं चोरीला गेलं। चोरीला गेलं? चोराच्या घरात चोरी झाली? आम्ही काय चोर वाटलो तुला? मग तुम्ही कुठं सावय? अरे चोरच आहे तू, तुझा आजा बी चोर होता आणि तू बी चोरच आहे। आजा लोकांच्याच घोडी आणली होती चोरून पंढरपूरच्या बाजारातनं, लय लबाड होता याचा आजा, मोठा व्यापारी होता। काय नादाला लागू नका, मी काय म्हणतोय, बोला की, आपण जर असं छोटं पिल्लू घेतलं तर जरा स्वस्त भेटत नाही? 30-40 रुपये त्यांना करू धंदा, पुढं वर्दी होय हो. करायची। 30-40 हजारात नाही भेटत। होय का? लाखाच्या पुढंच काय असेल ते, लाखाच्या पुढं तुमचं ऐकायचंय का घोड? नाही। का? अरे चल बर का, हा आपल्या लग्नात मस्त मध्ये तुम्हाला ऑर्डर देतो बर का। ओके। आता लवकरच मी श्रीमंत होईल, आपलं लग्न एकदम थाटात होणार आहे। हो. आणि 2 गुढ्या ना तुमची, दोन्ही आपलीच काय नाव आहे गुढ्यांचं? हे हिरा आणि हे छोटे हो हिरा, हो हिरा आणि हो छोट्या। गाव कुठलं आपलं? शिरसने। शिरसने। कसं झालं मग, दोन्ही गुढ्या आणायचे बरं का? हा, दोन्ही आणणार. आणि मस्त डिस्काउंट मध्ये नाचवायचे। ओके, बघा किती व्हायरल होतंय ती। ओकेच। तुला का अशी माणसांमध्ये माझी आबरू काढत जाऊ नको बरं का? तुझ्या आबरू म्हणजे? अरे आबरू काढ ना, तुझ्या पाया पडू वय भाऊ झाला काय का? अरे घोडं घ्यायचं म्हणजे हत्ती सांभाळल्यासारखा आहे। अरे मी काय म्हणतोय, अरे विचारपूस करायची असती, चौकस बुद्धी ठेवायची, चौकस बुद्धी। चौकस असावी पण लय चौकशातली नसावी, तू चौकशालाही करतो। नाही नाही, आता मग अशी येताना तू काय म्हटला, आमिर सूक्ष्म घाटा विचार करायला पाहिजे, आमिर सूक्ष्म घाटा विचार करायला पाहिजे, केलाच ना मी। अरे सूक्ष्म घाटावर नाही, सूक्ष्म घटकांचा अभ्यास करायचा असं म्हणलं। तेच ते रे, सूक्ष्म घटकांवर विचार करतच होतो ना मी। काय असला काय विचाराय नको होय? मला सांग की, जर आपण जर घोडच घेतलं का ना, ऐक की थोडस ती म्हटलं 3 लाखात घोडा येतो यार, मला सांग की तू घोडं धरायचं, मी नाचाव ना ढांबळांग टापळांग ढांबळांग टाकळांग। अरे जाऊ ना वर्दी बिर्दी घेऊन। हो घोडं तर नाचायचं नाही, पण आपल्याला नाचावं लागेल घोड्याच्या पुढे। अरे सुखाचं आहे वय, घोडा आलं
त्याच्याबरोबर तुला सांगतो बाज लागल, जुला लागल, त्याला तसलं लावायचं, मुसक्या लागतेल्या, अजून तुला सांगतो हलगीवाला लागल, त्याला 4-2 माणसं सांभाळायला लागतेली. अरे मला सांग की एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची, वन टाइम इन्व्हेस्ट आणि लाईफ टाइम पैसा. नुसतं लक्षात घे, नुसतं ढंबळांग टापळांग. आणि लक्षात, मी वाजवणार तू नाचवायचं, मी वाजवणार तू नाचवायचं, आणि पैसे तूच घ्यायचं. पैसे हा, कोणी घ्यायचं? तू घ्यायचं. कुठे आहेत पैसे आणि कुठे आहे घोडा? वरती आलेले पैसे. अरे पण घोडा तर येऊ दे का आधी. त्यापेक्षा एक काम कर, रुपया इन्व्हेस्टमेंट नाही आणि लाईफ टाईम नुसतं नफाच नफा. सांगू तुला आयडिया. सांग की. तू घोडा हो, बरोबर, घोडा हो, तुझ्या खांद्यावर नवरी बसावतो, मी हलगे वाजवतो आणि नाचू दे गावाला. काय नाचायचं ते होय. मग अरे काय लागा गाणं, काय बोलतोय तू, तुला कळतंय का? काय लागा आमिर, काय बोलतोय तुझी, तुला तरी कळतंय का? लगा 3 रुपये ना आंबऱ्या. तुला माहितीये का, विचार करतो 6 महिने झाला आपण चेअरमनच्या बड्डे दिवशी मटण खाल्लेलं, त्याच्या आस्तागात मटण आहे का आपल्याला? तेवढा आहे लागा ना. हा लय दिवस झालं मटण नाही खाल्लं. कारण मग आणि लागला तो सांगायला मटण खायचं तुला. मी काय म्हणतोय, आपण मस्त आईला बनवायला मटण आज. आय मटण बनवायची वय, आय बनवते की भेंडी, रश्याची भेंडी, भरलेली भेंडी, सुक्की भेंडी, तिखट भेंडी. अरे काय भेंडीशिवाय आमच्या घरात काहीच नाही, अख्या आयुष्याची भेंडी झाली या. होय का ना. मी घरी जेव्हा येतो त्याच्यामुळे तुम्ही मला भेंडी सांगून शेंडी तर लावत नाही ना रे. अरे नाही बाबा शेंडी लावत. हा, अरे तू आहे म्हणून भेंडी तरी मिळती, नाही तर मला लाईफ टाइम शेंडीच असती. लय अवघड झालेला का. कुठेतरी काय झालंय माहिती का, चव नाही तोंडाला, आणि त्याच्या आईला माणसं बी हलकट आहेत. गेल्या वर्षी किती जागरण गोंधळ होती का, किती जागरण गोंधळ होती. बघ केला का ह्या वर्षी जागरण गोंधळ नाही. अरे हलकट झाल्यात सगळे. काय का नाही एवढं टेन्शन घेतोय, तुला मटणच खायचं ना. अरे खायचंय काय का बोलतोय, जसं केशात मटण घेऊन फिरत असल्यावर म्हणतोय मटण खायचंय का. तुला इच्छा झाली ना खायची. लय इच्छा झाली बघ मटण खायची. मला केव्हा सांगायचं का ना, 6 महिने गप बसला तुला का. 6 महिने मग काय करू, हा, काय मला करू? बोलायचं ला का. तुला चल. बोलायचं. तुला आज मटण खायला घालतो. हा मटण खायला पैसे आहेत तुझ्याजवळ. अरे का ना, मटणाला पैसे लागत नाही, डोकं लागतं. डोकं डोकं हा. माझ्याजवळ का डोकं नाही का मग? अरे ती डोकं आहे, ती खोक आहे. चल तुला मटण खायला घालतो आज, चल. होला का होय राम रे, मटण खायला नेतो म्हणला आणि इकडे कुठं राहणार चिकन तुडवा घेऊन आलाय. इकडं बाजीरानाकड. त्याच्याकडे काय संबंध आहे, मग त्याला बी घेऊन जायचोय मटण खायला. अरे बाजीरानाच आपल्या मटणाला पैसे देणार आहे. अरे आपण काय तर जावं आपल्याला त्या मटणाला पैसे द्यायला. अरे का ना, तिथं तुला कळत नाही, तुला खायचंय ना मटण. फक्त एक लक्षात घे, बाजीराना समोर लय चरा करू नको. नुसतं मी जसं बोलतोय तसं तू बोलू लाग. म्हणजे मला काय कळलं नाही बा. भोकाड खायचं म्हणलं ना तर बकरा कापायला लागतो, लक्षात घे. होय का? हा. नाना, ओ नाना. ना हा, का बसलाय असा. नानाची उपयोग देताय काय ते जीव कशाला देतोय या. हा अरे इतकं भारी झालंय या काम, आणि जीव कशाला देतोय मी. हा पाऊस पडला ती मात्र 1 नंबर झालं बरं का. बर का ना, झालं बर का. थोडं रानाची नुकसान झाली, जी पिकं येते ती वाईच पिवळी पडली बर का. पण पाण्याचा मात्र वर्षाचा 1.5 वर्षाचाच प्रश्न मिटला मला तर वाटतंय. काहींचा फायदा झाला, काहींचं नुकसान बी झालं. हो झालं. पण आमिर, नानाची शेती मात्र 1 नंबर आहे बरं का. दरवर्षी शेतीत नानाला लय फायदा होतो बरं का. नाना, तू म्हणतोय शेती बरोबर आहे, पण तू एक गोष्टीचं ऑब्झर्वेशन केले का काय रे नानाच्या बाबतीत? काय रे केलंय का? काय? शेतीत नानाचा कोण हात धरत नाही, हो. पण राजकारणात मला नाही वाटत नानाचा जम आहे. हा काय बोलतोय? काय राजकारणात काय झालं. असं झालंय हात कांडा या. नाना, तुमचं फक्त घरात आणि शेतीवर लक्ष आहे, गावात तुमचं अजिबात लक्ष नाही. लक्षात घ्या. का काय झालं. काय झालं म्हणजे गाव सगळं थुतू करतंय. हा, मागणाऱ्याला चेअरमनला का, ज्याच्या त्याच्या तोंडातला का चेअरमन चेअरमन चेअरमन. हा, हो राव. अरे पण चेअरमननी केलं काय. काय? चेअरमनचं नाव यायला अहो, काय बोल तुला काय नाना, केलं नाही? त्या चोरमनी नका काय करू द्या, पण त्याचं लय बोलबाला का रे आमिर. बोल बाला. नाना, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का चेअरमनची? काय. घाना चेअरमन काय करते माहितीये का, कार्यकर्त्यांना गावातल्या पोरांना सारख्या पार्ट्या देतय. होईल का तेवढं मात्र एक लक्षात घे, जेवाय घालतोय ती राव. त्यांनी एक तंत्र ओळखलंय. कार्यकर्ते खुश तर गाव खुश. त्याच्यामुळे चेअरमन काय करते, आधी कार्यकर्त्यांना खुश करते, खायला घालतंय, मटण खायला घालतंय, बिर्याणी खायला घालतंय. पण बाजी नाना, तुमच्याच्याने नाही होत. मी काय म्हणतोय, तुम्ही राजीनामा द्या आणि गप शेती करा. होय, कार्यकर्त्याचा पोटाचा विकास चांगला का गावाचा विकास चांगला कळतं का तुम्हाला. अहो नाना, हे तुम्हाला कळा ना. अहो आधी पोटाचा विकास झाला का नाही, ऑटोमॅटिक कार्यकर्त्याचा विकास होतो या. अहो बाजी नाना,
तुम्ही राजकारणी ही गोष्ट तुम्हाला कधीच लक्षात आली पाहिजे. ते लोकांना मटणं बिटणं मासं खायला घालतो या लगेच मतदान किशात घालतोय त्या लोकांचं. मग लका पोरांनो मला ह्या गोष्टी आधीच सांगायच्या ना तुम्ही की बाबा पोरांना पार्ट्या द्यायच्यात किंवा पोरांसाठी खर्च करायचा. मी कुठं कमी पडलोय? कमी पडले म्हणजे कधी दिल्यात तुम्ही? अरे पण सांगा ना कधी दिल्यात म्हणजे किती वेळा दिल्या का ना? किती तू वेळा? आता मुंबईला लय वेळा देतय नानाचं का नाना स्वभाव लय दिलदार आहे. तुला काय वाटलं ना ना किती पाहिजे तुला आता सगळं गाव बोल कार्यकर्ते बोलव सगळी जेवायला. ऐका मी काय म्हणतो ऐका बाजी नाना आपण लय भारी पार्टी नियोजन करू. आणि ऐका फक्त ह्या पार्टीचं श्रेय ऐकी करायचं जो पार्टीत नियोजन करायचं का म्हणजे करा या नाही काय मी आहे. आम्ही नको राहू नाना. अरे काय त्याच्या आईला मी आला का काय त्या चेअरमन पेक्षा बघ काय करा किती पैसे सांगा फक्त मला. सगळं नियोजन सांगतो गाना विषय काय करू ऐक लक्षात घे. मटन हा. सुक्क बनवायचं लक्षात घे. रस्सा बनवायचा बाजीना हळदी मिठातलं बी पाहिजे आपल्याला. आणि ऐका मस्तपैकी दम बिर्याणी बनवू आणि गरम गरम भाकऱ्या बाजरीच्या लक्षात घ्या. काय म्हणाय तुला? आणि ऐका आपणच नाही चेअरमनला बोलवायचं त्याच्या नाकाव त्याला बी कळू दे की चेअरमनला तर मीच फोन करणार. हा मी म्हणणार तू काय देतोय माझं जेवण खाऊन बघ म्हणणार त्याला. आणि त्याला म्हणायचं तुझी बी कार्यकर्ते घेऊन ये अमोलला ह्यांना घेऊन ये देतो म्हणा बाजीना पार्टी. चेअरमनची जे कार्यकर्ते 10-20 असली तरी खपतेले आपल्यात किती पैसे देऊ सांगा आणि 1 नंबर बेत करू. पैसा जाणार 5 5 अरे 10,000 रुपये लागतील का ना? अरे मटन काय साधं महाग आहे बाई लय महाग मटन आहे का ना? आता मला काय माहित मी ह्या वर्षात त्या वर्षालाच आणतोय म्हटलं. अपडेट राहायला लागतं का ना? 800 रुपये किलो आहे. काय बोलतोय? मग आपल्याला नाही बा माहिती. हे बरं असू द्या काय लागतील ते लागू द्या. हो का भाजीला नाचल्यावर टेन्शन मी आहे ना तुम्हाला काय काळजी करताय. 1 2 आणि हे 3,000 हे 3,000 धर 3,000 धर आणि काय लागतंय ते आण. भाजीना 10,000 म्हणलं होतं मी. 3,000त भागतंय सगळं येड्यागत करू नका. किती बी पैसे कशाला घालवायचं नाही तर. बरोबर. आणि काय काय करू माहिती का मग आपण काय करू सिलेक्टेड लोक बोलू. हा फक्त चेअरमनला त्या आमल्याला आणि त्याच्याबरोबर आली एका दुसरी कार्यकर्ते ठीक. गणा महत्वाचा चेअरमन आहे. चेअरमनच्या नाकाव असं त्याची ताटलीत असं मटण व तुम्ही खा. अरे तुला काय मिळतं म्हणेन माझं खाऊन बघ. ना ना माझ्या डोक्यात एक आयडिया आली ह्याकडे. काय करायचं माहिती का आम्ही चेअरमनला बोलवायचं त्याच्या संग आमल्यात असतोच असतोच अजून त्याच्या बरे 4-2 कार्यकर्ते असले तर असतील. बसवायचा ताटा इतकंच मटण वाढायचं इतकंच मटण वाढायचं इतक्या भाकरी वाढायच्या. मग तो असताच मोठा या भरपूर वाढायचं. हाडूचं व्हिडिओ शूटिंग करायचं आणि व्हायरल करायचं. कळू द्या लोकांना बाजऱ्याला मटण घालतो तर कसा घालतो आणि दुश्मन स्वतः म्हणजे लोकांना काय वाटणार माहिती का चेअरमन फक्त आपल्यातच विरोध करतोय नानाला नाना संघ पार नाना तर तळवत चाटतोय पण त्याच्यासाठी 3,000 नाही बघायचं का ना? अजून पैसे लागतील. आईला का तुम्ही एक का नाही लई ही करता ही धर बघ आता 500. अरे बघतोय आता ह्याच्यात सगळं. बाजीना कसं का ना बघायचं लागा? नाही बघायचं का? आणि इकडे काय आणि इकडे 4 दिवसांनी माझं पैसे यायचं ते त्यावेळेस पार्टी देऊ आपण. बाजीना 2 खड कमी खातो मी तुमच्यासाठी लक्षात घ्या. पण इज्जत गेली नाही पाहिजे बाजीना. काय इज्जत त्या चेअरमनला आणि त्या आमल्याला चांगला फुगस्तर मटण घालायचंय मला. बाकी काय नाही. तुम्ही बी कमी खा एक वेळ उपाशी राहून देतो तुम्हाला मटण मी. आम्हाला रस्ता जरी मिळला कार्यकर्त्यांना तरी आम्ही आनंद ह्यात आमचं काही हेतू नाही गाना. आम्ही फक्त रसाच खाणार आहे बाकीच्याला घालायचं आणि त्यांचं राहिलं तर मग आपण फक्त गणा दुसरं काय आण नका. बोकडाचंच मटण आणा. कसं आहे मिठाचं बिठाचं 1 नंबर रसा प्यायला वाटतं. एक काम करू का डायरेक्ट बोकडाचं मुंडकच आणू का? मुंडकं पाहिला चांगलं सोलून बिलून चांगली हाडकं बिडकं किंमा फ्राय किंवा प्राय मुंडकं बी आणत्यात पण मटण बी पाहिजे. चेअरमनला महत्वाचं मटण वाढायचंय ते ना ठेवा. चला चला जाऊन द्या मी बी उरा. तुम्ही काय करा चेअरमनला निरोप द्या. हा येऊ का मग आम्ही आता? हो जावा तुम्ही. आता बघ तुम्ही चेअरमनला निरोप दे तू आणि बोलावतो जेवाय कसं आहे भाजी पद्धतीने असू द्या. आता आम्ही लागतो कामाला. हो जावा चालतंय. चेअरमनला डायरेक्टच भेटतो. दुधात भेसळ करणारी टोळी गजाड. चेअरमन आला ना
काय चाललंय चेअरमन? कोणीकडे दिवस उगवला नाना म्हणायचा, चक्क तुम्ही आमच्या घरी. आईला दिवस उगवाय काय झालं? काय चेअरमन आपली काय दुश्मनी बिश्मनी आहे वेळ तवा? नाही, आपली दुश्मनी कवा आहे नाना? आपण लहानाचं मोठं ह्याच गावात झालो, पहिल्यापासून शाळेला संगच होतो. कसली दुश्मनी? आणि मग बरं मी काय म्हणतो या, म्हणलं काय आज चेअरमनचं चाललंय बघावं जरा 2 मिनिटं. काय आपलं डेअरीवर जायचं, आता नाश्ता करायचा, डेअरीवर जायचं, रानात एक फेरफटका मारायचा, गावात बघायचं कोणाचं काय झालं, हीच आपल्याला काम, दुसरं काय. बर 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 मी काय म्हणतोय आता, आपलं आज जंगी पार्टी ठेवली. म्हणलं चेअरमनला आज जंगी पार्टी द्यायची. मला हो. काय बोलताय नाना? आणि मग काय, अहो दुश्मन जरी असलो आपण तरी आपण आतनं एकच आहे की. आपली दुश्मनी फक्त कशाला आहे? गावाला दाखवाय. आपले अंतस्थ दुश्मनी आहे का? अजिबात नाही. आणि हे गावाला कळून बी द्यायचं नाही चेअरमन कधीच. बर 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 ध्यानात ठेवायचं. पण पार्टी कशा निमित्त आहे आज? कशा निमित्त म्हणजे मला बी वाटलं चेअरमनला असं कसं मस्त खुश करावं, त्यासाठी पार्टी देणार आहे. माणसं पाठवल्यात, मटण आणाय. मला वाटलं वाढदिवस बिडदिवस आहे काय. आता माझ्या वाढदिवसाला तुम्ही आलताच की, बघितली ना पार्टी? हाय बर का चेअरमन, तुमच्या वाढदिवसाला आलतो बर का. पण मला एक गोष्ट पटली ना, प्रतिष्ठित माणसं बघून तुम्ही जरा मटण जास्त वाढायला पाहिजे होतं. आज बघा तुम्ही माझ्या पार्टीत पितळीभर मटण वाढणार आहे, नुसतं पितळीभर. मला तेवढंच व्हायचं जरा खटाकलं, तरी पण असू द्या म्हणलं, दोस्तच आहे आपला. अहो नाना, पंक्तीत असा भेदभाव नाही करून चालत. एकाला जास्त एकाला कमी, बाकीचे नाराज होतील ना. मग पंक्तीचं कोणी सांगितलं होतं? मला म्हणायचं ना, बाजी ना आतल्या खोलीत या, जेवाय बसा. काय माणसं म्हणत होती काय? काय अहो तसं नाही चालत नाना. आणि नाहीतरी तुम्हाला कुठं चावतं. हाय दिल तर बरोबर. हाय राव चेअरमन. बरं असू द्या, काय का असा ना, आज दुपारीच यायचं पार्टीला, कारण पोरं घेऊनच येत असतील आता. आणि हाताने बनवणार आहे एक नंबर चमचमीत नुसतं मटण, सुक्क वेगळं, रस्सा वेगळा, हळदी मिठाचं वेगळं, असा बेत आहे आजचा आपला. बर 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 हा, लवकर या. काय चालतं, येतो. येऊ का मग? हा हा. ओके. लका मला घेताय वय पोरांनो खेळाय? बर बाळांनो इकडे या की, इकडे या. तुम्हाला एक काम सांगतो. अरे काय चाललंय तुमचं? इथे या, इथं सावलीला मस्त पैकी. काय चांगला खेळ लावलाय बाळांनो तुम्ही. आता सुट्टी असेल? बर चालतोय. बर मी काय म्हणतोय, आज दुपारी की नाही जेव्हा यायचं आपल्या तिथं घरापाशी. हा, जेवण ठेवलंय मी सगळ्यालाच. देणाने जेव्हा यायचो आणि जेवायचं बिवायचं मटण. आणि मतदान कुणाला करायचं? चेअरमनला. ए पोर्या, अरे पोरा तुला कळतं का, चेअरमन चांगला माणूस नाही. का? अरे लय वाईट माणूस आहे. अजून बाळांना तुम्हाला माहित नाही, मोठ्या माणसांना इचरा. चेअरमन लय वाईट माणूस आहे, चेअरमन चांगला नाही. मतदान कुणाला करायचं? आमचं मतदान करायचं वय आहे का आता? तरीच म्हणलं मग मी मटण कशासाठी घालतो या. मटण खायचं आणि पटापटा मोठं व्हायचं. 18 वर्ष लागूनच द्यायचं नाही, 18 वर्षाच्या आत मोठं व्हायचं. 18 वर्षाच्या आतच मतदान करायचं. बेच नाही मी आहे की. आता कशी बाळ माझी छान आहे ती. आणि पोरींनो तुम्ही बी काय करायचं माहितीये का, लगीन जरी झालं, नवऱ्याच्या गावाला गेलो तरी इथलं मतदान नाही बदलायचं. हा, ध्यानात ठेवायचं. नवऱ्याला सांगायचं आम्ही बाजी नानाच्या गावचं आहे, बाजी नानालाच मतदान देणार. हा, आता दुपारी मटण खाया घालणार. आणि बाळांनो मग मतदान कुणाला करायचं? बाजी नानाला. अरे वा रे माझ्या बाळांनो, आता दुपारी मस्त पैकी जेवाय. चला खेळा आता तुम्ही बाळांनो. प्रिया, प्रिया, अगं ये प्रिया, प्रिया तू अब तो आजा, आजा आजा. या
काय बाई आज लयच खुश होते गाडी. खुशीच असणार की प्रिया. होय हो. मी काय म्हणते बोल ना. पोरांचा आबड्या बिबड्याचा फोन बिन आलता का तुम्हाला? आलता काल. आलता काय म्हणला? चांगलं चाललंय ना त्यांचं? एक नंबर चाललंय प्रिया. काय आहे तवा मस्त चाललंय. बरं जेवाय काय करू आज? होक तीच मला तुला सांगायचं होतं. आज पार्टी आहे मस्त पैकी जंगी. कुठं? इथंच आहे आपली झाडाखाली. पण कशाची पार्टी? अगं मटण आणायला लावलंय कानाला. आमिरला मटण आणायला लावलंय बोकडाचं नुसतं. अगं मला तीच सांगायचं होतं. माझं तर जेवण बनवूच नको आणि तुझं बी बनवू नको. कारण तुला मस्त पैकी सगळं आणि आणतो सुक्का आणतो पातळ मधला तांबडा रसा सगळं देतो तुला आणून. पण मला घरी दिलं असतं तर मी केलं असतं की आणून. घरी वय दावा बनवती. अगं बनवून दे ना. आज तू कसं साहेबीने म्हणी खायचं कसं मस्त पैकी. कधी आहे का सारखं तुला बनवायचं लागतं का नाही? आज तर लयच बायको प्रेम होतं चाललंय बाय तुमचं. अगं माझं कधी नाही प्रेम प्रिया. प्रेम असतंच की पण प्रेमात आपलं भांडण बी होतं. काय करायचं हे चालायचं. हे नवरा बायकोचं काय असतं वाद बी होत्यात आणि प्रेमाने बी बोलतात. काय भीती त्यात दवा. मग आज निवांत राहा आणि निवांत जेवायचं मस्त पैकी. हा पर मोठी किटली घेऊन जा मग जाताना. हो कायच आज टेन्शन घेऊ नको तू. मोठी किटलीने भरून आणतो. आणि काय आहे माहितीये का मटण इतकं आहे की खाऊन खाऊन वक्तेली माणसं तरी सरायचं नाही गावाला बी. बर बर त्यामुळे जाऊ का धुणं धुते मी. धुणं राहिले तेवढं. बरं तू जा. चल मी बी व्हायचं 1-2 फोन करतो आणि जातो. चाचा बोला. अजून कापलं नाही वे. किती पाहिजे तुम्हाला? साधारण 4-5 किलो. 4-5 किलो. 1 किलो शिल्लक आहे. थोडा वेळ लागेल कापायला. वेळ अर्धा पाऊण तास लागेल. होय का? उशीर होईल की. आता पण कापलंच नाही ना. इथं 1 नंबर फ्रेश मटण मिळते. त्याशिवाय आपण दुसरीकडे कुठं नाहीच मटण की. घेऊ शकत. होय चाचा लवकर आणा नाही जरा. प्रयत्न करू तुम्हाला द्यायचा. तासाभराच्या आत देतो तुम्हाला मी. ठीक आहे. कापतो. का बाय? हा? उरकतो की लवकर. चालते. चल तोवर फिरून येऊ आपण सांगितलं. हा या तुम्ही माघारी. काय काम असेल तर तुमचं तुम्ही करून या. तोपर्यंत कापतो बी आणि वाट बिट चाचा. तोपर्यंत एकदम चांगले पीस पाहिजेत बरं का. भारी देतो. खाल्ल्यानंतर पैसे द्या मग तर झालं ना. खाल्ल्यानंतर पैसे दिले चालू आहे मग. चालेल की. काय आहे त्याला तवा. नाही पैसे रोखायचं. लगेच घेऊन टाकू पैसे. तुमच्या ह्यानी तुमच्या ह्यानी. चल येतो मग. हा ओके या. कापतो तोपर्यंत तुम्ही. हो गाना तुला काय येडा आहे का रे जरा. का रे बाबा? हा अरे ती म्हणत होता ना खाल्ल्यावर पैसे द्या. नंतर पैसे दिले असते ना त्यांना. नंतर न पैसे ती बाय माझ्या ओळखीचं आहे. तू खाचीन फुकाट मटण आणि पैशाला माझ्या दारात येऊन बसत्यान. खाल्ल्यावर पैसे द्या. अरे जिथे तिथं कशाला लाबाडे करतो तू. म्हणजे माणूस बोललं म्हणजे झालं का लगेच. तसं नाही रे. एवढं माणूस प्रेमानं म्हणते खाल्ल्यावर पैसे द्या. अरे ती एक म्हणण्याची पद्धत असते बाबा तांद्यात. त्यांना म्हणलं असतं बरोबरच नाही आणि पैसे दिले नसतं. अरे तुला बी नाजी मी तुला कवच ओळखलाय. शिजलं हडकांना किती जरा ही किटली बी घेऊन जा. बर ती किटली बी ती महत्वाची. या किटलीत सुक्का आणा आणि ह्यात रसा आणा. अगं ह्याच्यात सुक्क फुल आणतो आणि ह्याच्यात रस्सा आणतो. आपलं कसं आहे माहितीये का आपलं कार्यकर्ता खट्टच आहे. खट्ट. कुणी सरपण आणणार कुणी मसाला आणणार कुणी तेल आणणार कुणी मीठ आणणार. नुसतं एक नाही नुसतं बाजीना ना शिजलंय. बसा तिथं जेवाय वाढतो म्हणणार. काय तुम्हाला तर काही टेन्शनच नाही मग. मी काय करतो प्रिया माहितीये का हा ज्याला त्याला जे त्याच्या पायरीनं ठेवतो. नाकापेक्षा मोती नाही जड झाला पाहिजे. नाहीतर माझ्यावर चढ चालते की हे गावात. म्हणून जिथल्या तिथं ठेवायची. जाऊ का? घेऊन या पण नक्की मटण. अगं घेऊन म्हणजे आज तू नुसती असे आराम कर पलंगावर निवांत झोप. काय काम राहिले तेवढी उरकन झोप. आलं की नुसती मटणाव ताव हाणायचा. 2-3 दिवस पुरण एवढा आणा. 2-3 काय 4 दिवस पुरल तुला. असं आण तू. ही फुलं आणल्यावर ह्या पातेल्यात आणल्यावर काय तुला जाऊ. जाऊ का? आमिर थांबव की. का रे? होय रे मी काय म्हणतो या लय दिवस झाला का आईस्क्रीम खाल्लं नाही. ऊन तर कसं लागतंय का. आईस्क्रीम खायचं का खायचंय का? अरे पण पैसे. तू कशाला टेन्शन घेतोय. चल तुला आईस्क्रीम चारतो. पैशात काय करायचं. ऐक की मटण किती न्यायचंय? 4 किलो. जर आपण 4.25 किलो मटण नेलं हां
बरोबर आहे. कुणाला काय कळेल का? नाही 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 भाजी नानाच्या पैशातलं खाऊ ना. हा चालते चल. पावशेर कमी झालं काय कळतंय कोणाला? त्याला काय तावन गरम बी कसलं होतंय हा. मग आईस्क्रीम खा. चल ये. ए लोका एक नंबर होतं बरं काय बस चल. आबा दुटी लय तुम्ही भारी केली का हो? आणि मला एक विचारायचं होतं तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावर तेज इतकं कसं काय हो? तेच म्हणजे सगळं आमचं टाइम टू टाइम असतं. होय. कामाच्या वेळ काम, आराम करायच्या वेळ आराम, आणि जेवण टाइम टू टाइम, सगळं नाश्ता, आणि सकाळी रोज आपला व्यायाम असतो. अरे वा वा वा. त्याच्यामुळेच आबांनी तब्येत फिट ठेवली. ठेवली राव. आता तुमचं रनिंग किती संपलं? चाल नसतं माझं 62 चालू आहे आता. राव, तुमच्या पायात बस पडलं मानलं पाहिजे. पाहिजे. बाकी आणि काय विशेष? विशेष काय, आता तुम्ही भेटले बऱ्याच दिवसांनी, तुम्ही आग्रह केला आम्हाला या जेवण करायला, पार्टी आहे, मटणाची पार्टी आहे म्हणून. मग काय? मटणाची पार्टी पण कवाशी, अजून तर कशातच काय नाही, नुसतीच भांडी दिसतात. अहो नाना बघा पोरं कुठवर आले ती. अहो पोरं येणार की राव चेअरमन, तुम्ही लगेच जाणू काय लगेच. बरं तुम्हाला मी दुपारी बोलावलं होतं, अजून टाइम आहे, तुम्ही त्याच्या आधीच आलाय ना. टाइम झाला ना नुसतं काय दाताचं पाणी गळाय बोलावलंय वे. अहो येणार नुसते दगडी मांडून ठेवले, त्याच्यावर पातील ठेवलंय. हाय का काय त्यात? तुला माहित आहे का, ती पोरं माझे जीव की प्राण आहे, ते प्राण. त्यांना आनाचा घास खाल्ला नसेल त्यांना अजून. हो तर 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 लावा फोन पाठ फोन दिसलं. लाव तू, थांब. हॅलो. हा कुठाशी या? होय बर 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 बर, असू द्या या जरा उरकून या लवकर. आता थांबले ते इथं. अहो आबावी पुण्याला जायचं थांबले तर या. हा या लवकर लवकर या या येते ती. कुठे झाले त्या? कुठशी मटणवाल्यापाशी गेली ती या. तिथं तो मानला ह्या बोकडातलं नाही देणार मटण, तुमच्यासाठी फ्रेश ताजा माल त्यांच्या देखता कापणार, गणा देखता आमिर देखताच कापणार. अजून 2 तास तर काही येत नाहीत ती. काय कापायचं तिथनं वाटत जेवण टाकायचं. बनायचं संध्याकाळी या. संध्याकाळी म्हणजे अजून टायमिंग आहे चेअरमन. काय करते ती ही बर का, यांचं लय आबा. तुम्हाला सांगतो या गावात इतका विकास केला मी, इतका विकास केला, पण ही जी आहे तिकडे चांदी, ही काय करते ती आडवच, कधी बी आबा आडवच यांचं. आबा काय विकास दिसला तुम्हाला गावात? नाही पूर्वीपेक्षा बराच विकास हा, आहे. खूप. आबांना माहित आहे. जमीन आसमानचा फरक आहे. वा, वा, वा. विकास आहे. आव नाना ही आबा असतात पुण्याला, आम्ही रोज गावातच आहे. काय विकास आहे काय नाही आम्हाला माहिती आहे की. आव चेअरमन पुण्याला असलं तरी ती गावात आलं का नाही फेरफटका मारतात. महिन्याला गावात कशाचं असतो. फेरफटकान काय, तिथं मधल्या आळीत गुडघ्या इतकं पाणी रस्त्याच्या कडनी. आता पाऊस आल्यावर काय करणार? पाऊस त्यासाठी? आल्यावर काय पाणी कुठं? आबांना विचार, तुला कळलं का? ती माणूस पुण्याला राहून सांगतात पाऊस आल्यावर काय करायचं. अहो, लोकांच्या घरातनं पाणी घुसलंय, त्याचं काय सुविधा करा. अरे लोकांच्या घरात म्हणजे पाऊसच तेवढा झालाय अमोल का सगळ्याची घरं बी करून देऊ मी. अरे अमोल मागल्या 3 महिने झालं नानाच्या मागे लागलोय, गटर गावातली नीटनीटकी स्वच्छ करून घ्या म्हणून. बाबा, येऊ का ह्यांना म्हणाव जेवाय बोलावले, नीट गुमान जेवायचं असलं जेवा, नसलं तर उगा वाद नको तर वाढाय का हो? नाही 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 नाही, आम्ही तुमच्याच घरी आलतो ना, आम्हाला आमंत्रण द्या म्हणून. अरे का अमोल मग शांततेच घ्यायचं असतं. आता निघतील पोरं इथे दे. पण याच्यात हे सरपंच आहे, त्यांच्या परीने करतात पद्धतीने मग. काम. रामरे इकडे कुठं रे? हा इकडं कुठं म्हणजे मला सांग. सकाळपासून आपण फिरतोय एवढं, हा त्या मटणा नाही गेलो, सगळीकडे गेलो, आणि गाडीत पेट्रोल पाहिजे का नाही? पेट्रोल भराय पैसे पैसे म्हणजे माझ्या नानाच्या यातलंच खर्चातून. अरे नको का? काय नको लागा म्हणजे? अरे त्या लक्षात आलं म्हणजे? अरे कसं लक्षात येईल मला सांग. आपण किती नेणार होतो? 4.5 किलो बरोबर ना? 3.5 किलो नेऊ ना. कुणाला कळायचं पावशेर कमी झालं? खरं म्हणतोय? अरे याड आहे काय? अरे डोक्याचा वापर करायचा का ना? चालते काय लागा असल्या गोष्टी जर लागा का नाही एवढा विचार केला कसं व्हायचं? बरोबर घे. अरे याड आहे काय? 3.5 किलो नेल्या कोणाला कळतंय रे? पाचशेचं करा. हे आमरे यार 500 कशाला? 500चं करा. हा आपण करू दे 500च. अरे का 3.5 किलो मटण न्यायचे आपल्याला? 3.5 किलो म्हणजे आजची पार्टी झाली, उद्या काय माझ्या गाडी फिरणार नाही का तू?
अरे तसं नाही पण लका म्हणजे काय सगळं महिन्यात पेट्रोल आता भरतो का? प्लॅन चेंज 3 किलो नाहीच कुणालाच काय कळणार नाही का ना कुणालाच काय कळणार नाही मी करतो सगळं बरोबर लका आता पर 4 किलो 3 किलो आलो आपण 5 मिनिट काय नाही कळत कुणाला काय नाही कळत तुला झालं का अरे का नाही एवढा नाही विचार करायचा अरे तसं नाही पण 100 रुपये टाकायचं लका हा म्हणजे पार्टी भाजी नाची आणि गाडीचं माझ्या पेट्रोल खर्च करू का पटतंय का तुला असू दे चल अरे तसं नाही त्याला कळलं ना त्या नानाला कसं कळतंय तो लय का? बेकार माणूस आहे तो बाजी नाना नाही का ना कळत नाही काय कळत. पावशेर मटण कमी असल्यावर कळतंय कुणाला का चल लका 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 आंबऱ्या भलताच 420 निघाला गेला का भाजनाला जो पैसे एकट्यानेच खायचं डोक्यात आहे काय रे तुझ्या 500 रुपयाचं पेट्रोल टाकतोय काय मी बी तुझ्या लय पुढचा आहे बघा आता मी बी कसं खर्च करतो आमरे गाडीकडे घे इकडे गाडी घे पहिलीकडे गाडी घे काय लय महत्वाचं काम आहे गाडीकडे घे लाव इथं गाडी काय काय म्हणजे तुला का ना व्हायला का काय? आज 15 दिवस झाला का मला बाण्याला नाही घालायला बाण्याला घेऊ आपले आणि पैसे र पैसे बाजनानाचं हा बाजीनानाचं याडा झाला काय का ना बाजीनानं माझ्यावर किती विश्वास टाकलाय आणि असं तुझ्या बनेला ह्याला पैसे खर्च करू वय होय आज तुझ्या पेट्रोलला पैसे चालतात होय अरे पेट्रोलला म्हणजे ती अरे बाजीनानाच काम आहे का ना बाजनाचं काम आहे आणि मी बाजनाचं नाही का कार्यकर्ता अरे का ना याडा झाला काय आणि बाजीनाला कळलं वेळ तर काय कळतंय आम्ही बघ आता मटण किती न्यायचं आपल्याला 3 किलो 3 किलो आता समजा अर्धा किलो समजा पैसे गेलं कपड्याला बर 2.5 किलो नेऊन काय कोणाला कळतंय तेव्हा हा बर म्हणजे आमची शाळा आमच्यावरच होय चला न्यू मस्त मध्ये आयडिया कशी काय पण हा लय आयडिया भारी या बोलायचं नाही बाजीनाला ए, बघितलं कशाला बोलतोय मला काय याडा समजला वैर हा हो शेठ आपल्याला 2 बनायला द्या की चांगली 90ची व्हाईट व्हाईट हे का ना 2 कशाला एकच घ्यायचं अरे एक म्हणजे एक लगेच फाटल ना बदली बदली नको घालायला आज एक उद्या एक माझ करा 4 द्या 4 कशाला मला बी 2 पाहिजे तुला कशाला 2 आता मला बी 2 पाहिजे हा द्या 4 द्या ओ थांबा पैसे त्यातलंच गाणं वापरायचं गाणं पैसे अरे त्यातलंच म्हणजे आता फक्त 2.5 किलो मटणाला पैसे राहिलेत अरे हा की मी म्हणतो अजून पावशेर कमी करू त्यातलं काय होतं 2 बनेल काय बिघडणार आहे का मला सांग बरं फक्त मला 85 साईज द्या हा मग एक काम करा मला एक टी शर्ट बी द्या टी शर्टचं काय मध्येच मग बरोबर आहे मला बनेला टी शर्ट नको घालायला एक ड्रेस कवर घालू मी लगा गाणं जसं ठरलंय तसं कर की मग तू ठरलं तसं कर ना लगा तू बनेल घेतलं म्हणून मी बनेल घेतलं बरोबर आहे सेम सेम बरोबर आहे का मग तू पेट्रोल टाकलं म्हणजे का मी माझ्या तोंडात पेट्रोल ओतून घेतलं का मग म्हणजे तुला पेट्रोलचं भागवान आहे वे हा तुला माझ्या बनेलचं भागवाना वय मग मला पण एक टी शर्ट द्या हा मला बी टी शर्ट द्या मग एक काम करा मग मला अजून एक बरमोडा बी द्या कारण टी शर्ट वर बरमोडा लागलच ना मला बी द्या ना मग बरमुडा 2 बरमुडा मला 2 बरमुडा पाहिजेत हा वापस बरमोडा घालायला लागला नाही, मागच्या बाजूला म्हणलं बरमोडा तर म्हणला बरं असू द्या द्या अगा 2 बनेल 2 टी शर्ट आणि 3 बरमुड 3 बरमोडा 2 मला 1 तुला होय का मला एक नाईट पॅन्ट द्या हा मग माझं असं करा बरमुडा कॅन्सल करा मला बी 2 नाईट पॅन्ट द्या मी नाही ना मी बरमुडाच घालत नाही मी नाईट पॅन्टच घालतो बरं ठीक आहे द्या 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 तुमच्यानी काय असेल ती किती पैसे जाऊ द्या आज काय टेन्शन नाही घ्यायचं हा जाऊ दे की मी तर का टेन्शन घेऊ तेव्हा हा एवढा विश्वासानं लका त्या नानानं माझ्याकडे पैसे दिलं होतं ना तुला देतोय पैसे देऊ अरे हो की मला माहिती आहे की बरोबर आता आपण आपल्यात भांडाय नको मी स्पष्ट तुला सांगतोय आता किती राहतील पैसे जाऊन आता अरे पावशेर तरी मटण जाते का नाही घरी नाही का ना थमकी बिल किती झाले बघू किती झालं शेठ 1650 झाले कमी करून 1450 1450 होय अजून थोडा डिस्काउंट आहे की 10% एवढंच होतं होय का बरोबर घेऊन टाक मी काय म्हणतो अजून डिस्काउंट लावायला की दुकान नेतो फुकट माझी ओळख आहे काय डिस्काउंट लावायला किती द्यायचं शेठ 1450 1400 घ्या जाऊ द्या आता घ्या 1400 रुपये 1400 असू द्या 50 100 दिलं मग आता 1400 घ्यायला येऊ ना काय लाख रुपये देतील मला वाटलं 50 देतात का नाही हो येऊ का शेठ इधर ये तुझी पिशवी चल
दोन वर्ष आता बघायचंच नाही कपड्याकडे बघ. हा तेवढा आहे लागा. लय टिकून टिकून वापर तू. होय का? मग तुला कपडेच नव्हती होय? बनलोच नव्हतं तुला का? लय बेकार झाली होती माझी. आला का आणि सांगायचं? आता नाईट पॅन्ट आली, टी शर्ट आला. जाऊ दे हो, मी बी नव्हतं घेणार बरं का. पण जाऊ दे म्हणलं आता तू घेतलं म्हणलं नव्हता घेणार आहे काय? आमचा बघू इशाळा आला तुला. हा. बरं चल आता आपलं झालं असेल चाच्याचं मटन बिटन कापून बिपून रेडी नाही झालं अजून असेल. हा? अजून तुला सांगतो की वेळ जाईल. मी काय म्हणतोय, आले सकाळपासून फिरून फिरून भूक लागली गाड्या, लय भूक लागली मरणाची. हे असं लोकांची काम करायचं म्हणलं ना, हे असं असतं. वडापाव खायचा का रे एक? वडापाव आहे. वडापाव नारळ गाणं पित्त होतं. मी काय म्हणतोय, लाईट लाईट जर आपण रोटी खाल्ली तर कसं वाटतंय तुला? रोटी होय लाईट लाईट हो चालतंय की. असं बी वडापावला एक जाणार एक 40-50 रुपये, त्यापेक्षा 500 रुपयात रोट्यात दोन्ही घेतील यार मला 50-60 रुपयात. चल मग रोटी खाऊ. हा मग काय कसं आहे का ना, मस्त आपण लोकांसाठी करतो र, पण आपल्या बी पोटाचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे की. मला तर चक्कर यायची वेळ झाली माझी. बाजनाला आहे का काय? नाही निवांत बसला असेल. किती आपण उन्हात नाही तानात फिरतोय. ही बाजनाचे उपकारीत का आपल्या ही कपडे का पेट्रोल आहे बरोबर, पण त्यांचंच काम करतोय का? आपलं काय स्वतःच काम करतोय का आपण? हा चल गाना लाईट लाईटच खायचं बरं का. हा थोडं थोडं. हा एक एक रोटी फक्त. कारण पुढं आर परत मटण बिटन खायचं आपल्याला. हा 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 बोला साहेब काय घ्यायचं? ऐका की थांबा मी सांगतो. काका 2 रोट्या द्या आणि एक डाळची वाटी द्या. डाळ वाटत ना, डाळ फ्राय घ्यायला. डाळ फ्राय. मग डाळ फ्राय घ्यायला लागल म्हणतो तुम्ही? हो. डाळ 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 फ्रायपेक्षा एक काम करायचं का? चिकन चिकन आहे का? चिकन वाटी. चिकन वाटी नसते, चिकन मसाला प्लेट येते. हा मग गाना आज कर चिकन मसाला घे. असू दे राहू दे. अरे याडा बिडा अरे नाही काय होत सर. अरे आता तिथं गेलं मटन खायचं आणि आता चिकन खायचं, कॉकटेल व्हायचं नाही दोन्हीचं. खायला ती खायला का गोळच होईल. बरं मग असं करा काका, मटन मसाला आहे का? आहे ना मटन मसाला आहे ना? हा मग असं करा, एक मटन मसाला बस की. हा एक मटन मसाला द्या आणि 3 रोट्या द्या. मी 2 खाईन, तू एक. नाही मला नाही लय भूक लागली आहे. गप लागा गाना, तसं नको डोक्यात फरक असल्यागत करू. 4 रोट्या द्या. चार सेम सेम गाना. तिथं बी सेम सेम केलं ना, इथं बी सेम सेम. बरं एक काम करा. बरं ठीक आहे, तू 2 मध्ये तू बघतोय ना. हा बरं 3 रोट्या द्या, म्हणजे 5 द्या. मला 3 ह्याला 2. हा बरं चालतं. द्या या या घेऊन टाका. हा ठीक. नुसतं मी बघ आता काय काय सांगतो. मी बी अजून 2 रोट्या खाणार. मी 2 तू. मी बी 2 रोट्या खाणार. ही चिडायचं नाही. होय का? हा ठीक आहे. तू तू अजून 2 रोट्या खा. मला एक अंडा खरी पार्सल करा. अंडा करी का? हो. हा मी अंडा खरी घेणार आहे. होय का? हो. मग असं करा, मला एक मच्छी फ्राय द्या मला बी एक. काय? हा मला मच्छी फ्राय पाहिजे. मग तुला मच्छी फ्राय हा. घ्यायची का? चालतंय. काका एक काम करा, मला खेकडा रस्सा द्या एक. हा खेकडा रस्सा मी बी खाणार. मग आला का गाणं? हो हो. मग कशाला रे? नको लागा, ऐक कॅन्सल कर. काय ना कॅन्सल का? मग तुझं कॅन्सल कर. मी हा मी का करू? हो मग एक दम बिर्याणी बी द्या मला. दम बिर्याणी. हा मी बी नाही करणार मग कॅन्सल. दम बिर्याणी मी बी खाणार. बरोबर. अरे सुन, दुसऱ्याला दम खाणाऱ्या लायकीच्या माणसा दम बिर्याणी खायला आलाय इथं. गाणं आती होतंय तुझं, ही आती लक्षात घे. आती माझं होतंय आती होय. होतंय, हा. अरे आती तुझं होतंय, आणि जिथं आती असेल तिथं माती नक्कीच होती. अरे थोडं तरी म्हणा लाज, थोडं तरी म्हणा लाज. अरे तू लाज, तू तर लय निवळ बिन लाजी आहे. अरे कुत्र्या एवढं ते बाजनाने विश्वास टाकलाय, काय म्हणेल बाजनाना? विश्वास माझ्यावर टाकला बाजनानं. तुला वाटाय पाहिजे बाजनानं काय म्हणेल. अरे कुशाला का बनेले घेतोय, काय काय हे खातोय. हा अरे थोडं तरी लाजला का? अरे एक रोटी घ्यायचं ठरलं होतं. मी एक रोटी घ्यायची ना. मग मला थोडी एक जास्त खाऊ वाटली. अरे मी हाय का हॉटेलमध्ये, मला किती भूक लागली. अरे मग अंडा करी सांगायची काय गरज होती? अंडा करी कसं सांगितलं म्हणजे? तू मच्छी फ्राय का म्हणून सांगितलं? आणि तू चिकन फ्राय सांगितलं त्याचं काय? मी चिकन फ्राय सांगितलं नाही, मी खेकडा रस्सा सांगितलाय. हीच गाना प्रत्येक वेळेस खेकड्यासारखा आहे ना, नाग्या मारत असतो. लक्षात घे, सगळी माझी नियोजन चुकावतो तू. सगळी नियोजन हा. मच्छी आणायच. सगळी नियोजन चुकावतो. आता का डोक्याला शेंद येऊ नको. येईन ती खाऊ दे मला शांतपणे, आणि मी बघतो कसं कसं करायचं. ते राहिलेलं खाऊन झाल्यानंतर राहिलेले पैसे माझ्याकडे दे. माझ्या नियोजन मी बरोबर सगळं तूच खरंच बाबा, मी नाही काय करणार. चालतंय. तुझं तू बघायचं. चालतंय. आता तोंड बंद ठेव. काका पटपट उर का फक्त. हो आणा लवकर, लय भूक लागली. हा
आबा हो आबा उठा की ते नानाला उठवा कवाशी मटण येते ना उठा की काय कधी होतंय तुमची तयारी जेवणाची अहो आमचा दिवस जायला मला जायचंय पुण्याला परत आली का पोरं हा? आली का काय तुमच्या 2-3 खाड्यासाठी मला दिवस झाला माझा तुम्ही नाही, नाही, अजून थांबा. तयारी नाही झाली थांबा की तुमची. थांबा बर चल आता पटक्याने मटण घेऊ चल म्हणजे यार चालायचं एवढं जेवलं एवढं जेवलं मग तुला एवढं जेव्हा कोणी राहिलं होतं मग काय बे म्हण बरं का मटण मात्र बाकी भारी होते बरं का टेस्ट होती लागा आणि परत भाऊ झालं का ना तू म्हणला ना मटनच घे चिकन आणि मटन परत कॉकटेल कॉकटेल झाला असतो खेकडा मच्छीन दणका झाला वा बरं आमऱ्या पटक्याने चल बायचा फोन आलाय बोकाड कापलं या बायचा फोन आला मग काय पटक्याने मटण घेऊन जावला का लय उशीर झाला आणि मटन कुठं घेणार कुठं घेणार बायच्या त्या दुकानावर अरे आता इथं बिल झालं 100 रुपये उधार ठेवले मी कुठनं पैसे कुणाच कुठलं पैसे म्हणजे नाही तर हॉटेलचं म्हणजे पैसे कसं पावलं होता अरे 100 रुपये मी माझ्या नाव उधार ठेवून आलो का ना म्हणजे तू बिल द्यायला आता कर ना काउंटरला बिल द्या आता स्वतः मी तिथं थांबलो 100 रुपयासाठी इतकं बिल झालं वय इतकं बिल तुला मटन फ्राय घेतलंय खेकडा खाळी घेतली अंडा फ्राय घेतलंय एवढं खातं का कोण हा थोडं जरा जिभेला हिल ठेवायचं ना त्याचा रुपया बी राहिला नाही 1 रुपया राहिला ना आता काय सरपंच आहे का काय तुम्ही हा फोनच मिनिट ह्या का फोन लावतो आम्ही केलं असतं तर आतापर्यंत 500 माणसं येऊन गेली असते तुम्ही अजून तयारी नाही बघ बाबा आता तूच काय सांगा तुझ्या पद्धतीने नानाला सांग बाबा आलं लक्षात थांब फोन वाचतो तू काय आमऱ्या बाजी नाना आता त्याची आईला कट करू का उचल तर काय म्हणते येतो येतो म्हणा येतो हा बोला की बाजी नाना कुठं गेला का नो नाही झालंय आता थोडासा आता बाजी नाना मसाला बिसाला घ्यायला उशीर लागतोच किंवा हा नाही काय आता कापा घेतले ती म्हणले फ्रेश देतो बाजी नाना फ्रेश देतो म्हणले शिळ होती म्हणलं नको शिळ म्हणलं बाजी नानाची पार्टी शिळ कशाला म्हणलं तुमचं नाव सांगितल्यामुळे फ्रेश कापून देतो म्हणली हा हो येतो ही काय ही झालं की लगोलग येतो हा अहो काय सांगू बाजी नाना सकाळपासून उपाशी राहू तुमच्यासाठी हा 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 ठीक आहे आता माझं मी काम सांगतो ऐक आता काय करू माहितीये का घरी जायचंच नाही हे का इकडे लंपास हो आणि नानाला उद्या काहीतरी कारण सांग नाही माझ्या डोक्यात दुसरी आयडिया आली का ना माझ्या डोक्यातली भारी आयडिया आली बस आपण काय करू माहिती का ते चहाचा आहे का ना मटनवाला ते काय म्हणले खाल्ल्यावर पैसे द्या खाल्ल्यावर पैसे देऊ ना त्यांना उद्या परवा तुझं का डोकं फिरलं काय का चल त्याच्या खाल्ल्यावर पैसे द्या म्हणलाय एवढं म्हणलं मग झालं का काम कर चल गाडी वळव लंपास हो आता नको गाडी वळव बाबा डोक्याला ताप झालाय अरे मग बाजनाला काय सांगायचं बाजना आता सांग तुम्ही काय सांगायचं ते चल तू गाडी वळव थांबक्यावर माग वळ की जेवल्यामुळे वळाय नाही अरे घे की लवकर एवढं खाल्लं कशाला तो आवळ आबा ठेव का ती न घेतलंय मी निघली ती आता अव साधं पोर आहे ती ना साधं अव पदरचं व पेट्रोल टाकून हिंडत असतील पदरचं पेट्रोल हाय का म्या रुपया दिला नाही त्यांना पेट्रोलला एवढी पोरं चांगली द्याव अहो एवढी पोरं चांगली तर अजून कशी आली नाहीत नाना एक झोप झाली माणसाची मग लगा मला आताच फोन केलता की रे अहो नाना मला इथं काय चेष्टा करायला बोलावलं वे का बाबा सरपंच झालं का नाही तुमचं अहो येते ती पोरं येते ती कधी येते ती मी 2 तास थांबलोय त्याच्यासाठी तुमच्या 2-4 खाड्यासाठी थांबलोय आवा आबा 2-4 नाही राव आवा चांगला अर्धा पाऊण अर्धा काय अर्थ असं असतं होय तेव्हा टायमिंग काय आहे का नाही जेवणाचा टायमिंग किती वाजले 3 वाजत गेल्या अजून तुमचे पोर येतात असं असतं होय तेव्हा आवा आबा आता येणारच की आवा नाही तुम्ही नाही सरपंच तुम्ही पुढच्या वेळेला ह्यांचाच फॉर्म भरतो मी भरायला सांगतो सरपंचासाठी आणि त्यांनाच मतदान करतो निघालो काय हे बरोबर नाही तुमचं काम मला जायचंय पुण्याला मी निघालो आवा आबा आवा आबा 2 घास खाऊन गेला असता आबा गेलं आबा वाट बघून नुसतं आबा नाही गेलं तर घराचं मतदान 15 ते 20 मतदान गेलंय माझं तुम्ही उठा म्हणजे उठा आणि चालायला का आता म्हणजे काय तुमच्यात बसाय आलोय वय घरी आला होता बोलाय म्हणून आलोय अरे तुम्ही इथं माझं मतदान फोडाय आलाय का जेवाय आला सांगा मला एवढं अहो तुमची दानच नव्हती जेवाय घालायची तर बोलवायचं आम्हाला कशाला आम्ही दारात आलतो वय तुमच्या दानत किती माझी माहितीये का अरे गावाला जेवण घाल तुम्ही तुम्हाला बोलवून
तुम्ही इथं माझं मतदान अहो गावाला जेवण घालणार माणसं तुम्ही. अहो 3 टाळक्याला माणसाला जेवण घालणं व्हाय ना तुम्हाला. 2च मिनिटं. ए यार थांब, फोन आलाय. कुणाचा? थांब थांब, फोन आलाय. थांब बाबा, फोन बघू दे कोणाचा. काय नानाचा ना सावगाड्या. नानाचा फोन आलाय. उचल बरं. हॅलो. हा बोला की ना ना. हा आमिर कुठे या? आलो इथं नदीचं इथं आहे. हा न पुलावच आहे म्हणा. तू टन मारतोय. नदी पाशी वय मटण घेतलंय ना? बर घेतलंय ना. हाय असं नदीत मटण टाक. अहो काय झालंय पाहिजे ना? अरे का म्हणून काय विचारतोय? टाक म्हणतोय ना तुला. खाऊन दे कशाने, माशाने खाऊन दे, नाही तर कशाने बी खाऊन दे, पण ह्या कुत्र्यांना नाही चारायचं आपल्याला. अरे टाक तू. हा टाक. आणि लवकर इकडे कर्जाच्या झाडाखाली अशी 2 चांगली दांडकी काढून आण. हा 2 पिसाळलेली कुत्री येते का नाही, त्यांना चोपायचंय. आज सुट्टी नाही द्यायची. आणि गणाला बी सांग या लवकर तुम्ही इकडं. बर मटण देतो टाकून पाहिजे ना. हा देऊ टाकून. ती टाकून घा ना. अरे का ना काय झालंय? काहीतरी भांडणं लागलेत वाटतं. अरे भाजीनाना म्हटले मटण टाकून दी. आता तिथं ही सांगायचं मटण टाकून दिलं म्हणायचं. मी काय म्हणतो, ही घरी ठेवून जाऊ जाता. मग काय चालतंय. कॅन्सल जाऊ दे की. बिना औषध ह्यांचा मर्डर पडायचा चौकट. नाना करलंय. नाना डोक्यावर खून सवार असतो. नाना 2 कुत्री नाहीत पिसाळली, एकच कुत्र पिसाळले. हो कुत्रे का वाघ कळल थोड्याच वेळात. थोड्या वेळात चिंबावतो तुम्हाला. अरे माझ्या डोक्यात होत तुम्हाला लका चांगलं 4 घास खायचं. घेतलेलं माझ्या पोरांनी मटण मी फेकायला लावलंय. ह्याला कळलं पाहिजे तुम्हाला. नाना असं बोलून अपमान करायचं नाही राव. नाना मटण आणलंय तर आणा, शिजवा, खाऊ आपण. काय असलं बोलायचं असलं ना तर परत यायचं नाही माझ्या दारात सुद्धा. अरे आम्ही आलतो का तुझ्या दारात? तू आला होता सकाळ सकाळ आमच्या दारात. पण मी काय म्हणतो, माझ्या ह्याला मत मी म्हणजे काय भांडण करून मटण खायला आला आणि आमच्या माणसाला मारता वय. एक चुपून काढील आलं का? चुपून काढणं होता एवढा उशीर. टेन्शन काय? अरे वाघ उडावला असता आता. उडवलं असतं. वाचला 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 तू वाचला. उडी ना हाणीन मी. काय लावलं? हो चेअरमन काय झालंय तुमचं नक्की? काय झालंय म्हणजे जेवाय बोलावलंय ना दुपारी 4 वाजले तरी अजून जेवण नाही. आणि वरनं चेअरमन मग मटण तोडायचं, बोकाड कापायचं, मुंडकं गुतवायचं, धुवायचं, पुसायचं, मग पिशवीत भरायचं, काटा काढायचा, पैसे द्यायचा, वेळ जातो का नाही? सांगतोय तर काय करायला का? संध्याकाळी जेवाय बोलवायचं, मग दुपारी नव्हतं बोलवायचं. जेवाय मिळलं नाही म्हणून एवढा कालवा केला. जेवायचं समजत नाही का ना? मग काय झालं? अरे दुपारी बोलवायचं नाही, मला संध्याकाळी निवांत जेवायचं. काय झालं नक्की तुम्ही सांगा. अरे का ना, अरे माणसं उठून जायला लागली. जेवाय बोलावलं ती बोलावलं म्हणून आबायचं ना आपलं. हिटला आबा. मग काय आता आबाच्या घरात मतदान किती आहे? अर्ध 15-20 मतदान आहे की. मग ह्या चेअरमनने काय केलंय की मतदान सुद्धा फोडलं. आणि आबाला म्हणलं, आबाला सांगतोय कानात, हा नुसतं बसावलंय तुम्हाला, कशाला बसलाय? म्हणजे इथं कळ लावाय आलता चेअरमन. बघून बघून आबा गेलं निघून. ती सांगा काय झालंय चेअरमन? थांबा फक्त मतदान पाहिजे बरं का, त्यासाठी ह्यांनी जेवाय बोलावलंय. म्हणजे आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला बोलावच नाही. अमोल प्रेमासाठी बोलावलेलं. प्रेम गेलं, पाणी पैसे चला चला लागा तुम्ही चौका. तिचं बरं घासासाठी अजून मी माग बघतोय काय भाजी नाना. काय का ना, काय लावलंय? ए नशीब मला तुम्ही धरलं. आज मी येलं असतं. भाजी नाना, तुमचं हिच तर चुकतंय. चुकताय म्हणजे नाना हे खपत नाही. नानाचा राग लय वाईट आहे. मी बघितला माझ्या डोळ्यांनी. अरे असंच एकदा बाहेरचा माणूस येऊन नानाला तडतडा बोलला. अक्षरशः नानाने बिथडाला धडक घेतली. अरे मी नव्हती बिथडाला धडक घेतली. आधी त्याला बिथडात कोंबला होता. मग मला सहन व्हायना,
मी बिथाडाला धडक घेतली. बाजी नाना तुमच्या काय गोष्टी लक्षात येतात का? काय? अहो तुम्ही राजकारणी आहे, तुम्हाला राव कळलं पाहिजे. ओके. अहो असं जर उद्योग केलं तर गावात काय चर्चा होईल तुमच्याबद्दल? काय चर्चा होईल? खायला बोलावलं आणि हाणून पाठवलं. बरोबर आहे नानाच. आणि उद्या गावात चर्चा उठली असती तर 2 पोर आली नानाला हाणून गेले चेअरमन. अरे आपण असताना कसं हाणून जाईल? अरे तुम्ही लकानो तुमची वाट बघू बघून तर ही भांडणाची येळ आली. काय काय करायचं राव तुमच्यासाठी मला सांगा बरं. उन्हा तानाचा गेली राव मटण बिटन आणायला किती त्रास, आणि एवढं राव मटण आम्ही आणले तुम्ही फेकून द्यायला लावलं आम्हाला. फेकून म्हणजे मी काय म्हणतो या, तुम्ही इतका वेळ करत काय होता? काय करत होतो ह्याचं उत्तर द्या आधी. आम्ही हे करत होतो, अभिषेक करत होतो आमच्या स्वतःचाच. काय राव बोलताय ना? आरला का ती कटळून कटळून माणसं बी गेली का? तुम्हाला कळायला पाहिजे. आम्ही म्हणलं मटण द्या, लगेच त्यांनी मटण द्यायला घेतलं. मटण बिटन भरलं. मी म्हणलं बाजी नानाचं मटण आहे बरं का. पिशवी लगेच त्यांनी साईडला ठेवली. थांबा थांबा म्हणला, नानाचं मटण आहे म्हणलं. मी फ्रेशच देणार म्हणला. मग हे नको म्हणला, हे शिळ मटण आहे. बाजी नाना अक्षरशः त्यांनी नवीन बोकाडी कथा आणायचं ठरवलं. आणि मग बोकाड नवीन आणलं, नंतर त्या बोकाडाला कापलं, धुतलं पुसलं मुंडकं गुतावलं आणि दिलं मग पिशवीत भरून. आणि किती आपण वायू वेगाने आम्ही तुमच्याकडे येत होतो, तुमचा फोन म्हणजे असली कामं नाही परत करणार आम्ही. नाही काय नोकर बिकर वाटलं राव तुम्हाला? म्हणजे एवढं करायचं आणि ह्यांनी आमच्या घ्यायचा. तसं ना आपला माणूस आहे. बरं असू दे, उशीर केला आपला म्हणून राव गप्पा करताय काय? रागाच्या भरात काय विश्वास आहे का ना आमच्या? विश्वास आहे केला का? रागाच्या भरात ऐक केला का? 1 रुपया राव खाल्ला नाही. अरे बाबा हो ती मला वडापाव खाऊ वाटला होता कानाला अक्षरशः. उपाशी होता का ना? वडापाव खाऊ बर म्हणलंय नाराज होऊ नका. वडापाव राव खाऊ. अरे पण हो की झालं ना आता. ऐक की, पण मी काय म्हणतो या, तुम्ही माझं नाही हो काय, पण ह्याला किती भूक लागलेली. अक्षरशः वडापाव मागत होता, त्याला म्हणलं अजिबात नाही. म्हणलं 1 रुपया खर्चाचा नाही बाजी नानाच्यातला म्हणलं. त्याला लय प्रामाणिक यो. त्याला म्हणला अरे एक वडापाव घेऊ, मला लय भूक लागली. म्हणला वर तोंड करून भूक म्हणला. होय, पण म्हणला तुझ्या भूकाला पर्याय नाही. म्हणला रुपया खाला ना ना. अरे लय इमानदार आहे. मला माहित आहे. मी मगाशी बी इथं बोलताना आम्हाला ह्याला बोललो, माझी पोरं म्हणलं उपाशी तापाशी असतील. पोरं रुपया खाणार नाही ती, त्यातलं पदरचं पेट्रोल टाकते ती. बाजी नाना अक्षरशः स्वतःच 200 रुपये घातलं त्या पेट्रोलला. मला माहिती तुमची खरेदी करायला गेलो. अयो गा ना फाटकं बनेल घालून आला राव माझ्या संग. शर्ट आहे बनेल शर्ट आहे नाही का? आम्ही माझं बनेल फाटलंय, मी काय तुझ्या बरं खरेदीला येणार नाही. अरे पण आमिर शर्ट आहे की आपण काय नाही दिसत आतलं. पण तुम्ही मटण नव्हतं टाकून द्यायला लावाय पाहिजे. मला तर किती टेन्शन आलं असेल. नाही नाही काय म्हणतो या, ऐका खरंच मटण टाकलं होय. बघितलं का? अहो नाना आम्ही तुमचं कार्य करते. अहो तुमचा शब्द म्हणजे आमचा जीव की प्राण. तुम्ही म्हणला फेक फेक म्हणून तर फेकला. कारण नानाची आज्ञा आहे. अरे लकानो पण तुम्हाला एवढं कळत नाही. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, मटण आणून भलं तुमच्या घरी ठेवायचं, माझ्या घरी ठेवायचं, तिथं बनवून खाल्लं असतं. मूर्खांनो तुम्हाला एवढं अकलीचा भाग नाही तर का लाजा वाटल्या पाहिजे. आमचं डोकं का राजकारणी का तुमच्यासारखं? तुम्ही फेक म्हणला की आम्ही फेकलं. आता राजकारणी डोकं असतं ते तिला पावलं असतं, घरी आणून ठेवलं असतं. अरे लका तुम्हाला थोडं कळायला पाहिजे होतं. फेक म्हणलं की फेकायचं नसतं. मी इथं कुणापाशी तरी ही तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. ना काहीतरी बोलतोय, ही चुकीचं बोलतोय. काय म्हणते बाजी? बाजी नाना तुम्हाला एवढं जर वाईट वाटत असेल ना तर लगेच पैसे द्या, लगेच घेऊन येऊ तू मटण. आणायचं का ना? लगेच घेऊन फ्रेश कापले. हो फ्रेश कापले की लई नको. आपल्या दोघा तिघा पर दोन एकच किलो मध्ये काय मोकेच करू आणि तुमच्याच घरी बनवू. अरे नको बाबा, नको 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 बाबा नको. मला लई टेन्शन आलंय आता. जाऊ दे मूर्ती. हो का, माझ्या शब्दाला मान दिला तुम्ही, काही असो माझ्या शब्दाला मान दिला. मटण फेक म्हणलं की फेकलं. इथंच मला माझी इज्जत वाढते. जाऊ दे काय बी असू दे. आता मला टेन्शन आहे. घरी बायकोला म्हणलं होतं स्वयंपाक बनवू नको, आता तिने बनवलं नसेल. बोंबलाय तिचा बी स्वयंपाक नाही, माझा बी स्वयंपाक नाही. आता काय हाणून घ्यायचं का? वहिनी हाणते ना तुम्हाला? वहिनी हाणत नाही, कालवा करेल. काव मटण आणतो म्हणला होता. ह्यो किटली, अरे अरे ही किटली. आता मोकळीच नाही येणार. आता काय काय करायचं? जाऊ दे बाजी नाना, जाऊ का? बरं आहे का? वहिनी समजूत काढा. आणि आम्ही बी काय खाल्लं नाही. 2-2 घास आम्ही बी खायला येतो. आम्ही बी लय उपाशी. बरं असू द्या. माझ्या तर पोटात कावळं वराडते. असू दे का? तुम्हाला लय मानतो. हर चप्पल ठेवणार आहे कशाला बाबा? एकतर टेन्शन मध्ये आता मी जातो. दिसते ना डोक्यावर टेन्शन दिसते. अजून ढेकर येतात का? 2 तासापूर्वी मटण खाल्लंय. म्हणजे तू इतका उशीर अडवून ठेवले तू? आणि मग लगा तो नाना काय म्हणल? लगा खाऊन घेऊन आला काय तर ढेकर देता आला. म्हणजे
साप बी मेला आणि काठी बी नाही तुटली. टेन्शनच गेलं बघ डोक्यामागचं. टेन्शन नका मला नानाचं लय वाईट वाटलं. अरे त्या चेअरमन ना आमल्याला धुवायचं चांगलीच संधी होती. असं वाटत होतं ना त्या आमल्या डोक्याने सगळी केस उपटून काढावी ती. अरे गाना का तुला टेन्शन आलं नानाचं रे? अरे का त्यांनी का आपण का लय नाना भारी माणूस नाही आहे नाही नाही आपल्यासाठी. आणि तिथं बनेल घेताना बरमुडा घेताना परत खाताना तुला तवा नाही रे नानाची काळजी वाटली? तवाच म्हणायचं नको र आमिर, पैसे नको खर्च कराय त्याचं. तुझ्यामुळे सळा आला मला. तू सारखं सारखं खरेदी करायला लागला. पेट्रोल टाकलं आमकं केलं वैर. म्हणजे काय पदरचं पैसे घालवायचं वय? अरे गाना तुला सांगतो ही नेतं मंडळी आहेत का ना अशी नुसती पैसे देतात आपल्याला थोडं थोडं आणि त्याच्यावर आपल्याला नाचवतात. पण आपण कधी नाचायचं नसतं लक्षात घे. पहिलीच वेळ असेल की कार्यकर्त्यामुळे नेत्यांमध्ये गोष्टी झाली. होईल का तेवढं बरोबर आहे का? नाहीतर प्रत्येक वेळेस काय होतं नेतं एकत्र येतात आणि कार्यकर्ता तू 30चं टाक र मी 20चं टाकतो. हा आणि तू अर्धा वडापाव खा आणि मी अर्धा अर्धा वडापाव वडापाव. खातो. तसंच करायचं. माझी आई नेहमी म्हणती गाना जीवन जगत असताना हातच्या राखून जगायचं. होय. मी बी आता आईच्याच पावला पाऊल होय, टाकणार आणि आहे. आता लय रो वाटत होतं वाईट तुला बाजी नानू मला लय रो वाईट वाटलं. नाही तसं मला लय वाईट वाटतं. मग मी काय म्हणतोय वाईट वाटतं ती बनेल परत ती बरमुडा देऊन टाकी बाजी नानाला. भाजनाला हो? नाही भाजनाला नाही घेणार. मग? आणि मग कुठल्या तोंडाने नेऊन देऊ मी? हा, या त्याला तोंडाने म्हणून की. तुमच्या नको. हा या तोंडानं असं तू म्हणतोय तेच बरोबर आहे. भाजनाना इज रॉंग, आमिर इज राईट. राईट. हा चलो स्टेट घर.